माहीममधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। माहीममध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अमित ठाकरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंत यांचं सध्या आव्हान असेल। शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे सुद्धा रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, माहीममधून आता ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना इच्छुक होते सगळ्यांना एकत्र आम्हाला बसवलं आणि त्यांनी सांगितलं की मला बाकी काही नाही पाहिजे, सगळ्या जणांनी एक दिलाने आणि एक मताने काम करायचं आणि माहीमवरती पुन्हा दादरवरती माहीम नाही दादरवरती भगवा फडकलाच पाहिजे। आणि फक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी हेच मंत्र दिलं आहे की तुम्ही एक दिलाने काम करा, बाकी सत्ता आपलीच आहे। त्यानंतर जे जे इच्छुक आहे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने सांभाळू। बघा आता ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी द्यावा, परंतु आता साहेब म्हणाले लढ म्हणजे जिंकूनच आम्ही इथे येणार। तर आपण पाहू शकतो तिरंगी अशी ही लढत आपल्याला माहीम मतदारसंघात पाहायला मिळेल। मनसेचे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिंदेंची शिवसेना सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून नुकतीच घोषणा झाली त्याप्रमाणे महेश सावंत हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि माहीम मतदारसंघात आपल्याला ही तिरंगी लढत सध्या पाहायला मिळणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। चेतन, माहीम मतदारसंघाबाबतची महत्त्वाची अपडेट, तिरंगी लढत सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। गौरी, नक्कीच आपण ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे दादर माहीम मतदारसंघ हा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून राज्याच्या निवडणुकीत बनलेला आहे। कारण याच मतदारसंघात एकीकडे अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र नव्याने राजकारणात सक्रिय झाले आहेत, पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। त्यांनी देखील दादर माहीम विधानसभा मतदारसंघ निवडलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्यावेळी उमेदवारी यादी आली त्यावेळी पहिलं नाव अमित ठाकरे यांचं होतं। त्यानंतर दुसरी यादी आली शिंदेंच्या शिवसेनेची। यावेळी दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर म्हणजे जे सध्याचे स्थानिक आमदार आहेत यांचं देखील नाव पुढे आलं। आता त्यानंतर अशा चर्चा सुरू होत्या की ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमित ठाकरे रिंगणात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून या जागेवर उमेदवार देणार की नाही किंवा उमेदवार न देता अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांच्या मनसेला सपोर्ट करणार का, असं देखील चर्चा सर्वत्र चालू होता। मात्र या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे। आज उद्धव ठाकरे यांनी दादर माहीम विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना आज मातोश्रीवर बोलवले होते आणि यात महेश सावंत जे विभाग प्रमुख आहे दादर माहीम विधानसभेचे त्यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे। महेश सावंत यांना येणाऱ्या 2 दिवसामध्ये उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मातोश्रीवरून। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादर माहीम या विधानसभेची जी लढत आहे ही तिरंगी लढत होणार आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे, हा सामना जर सदा सरवणकर आणि महेश सावंत असतात तर खरं तर हा सामना गद्दार एकनिष्ठ अशा प्रकारचं ज्याप्रमाणे ठाकरेंची शिवसेना बोलत आली होती त्याप्रमाणे झाला असता। मात्र मनसेने एंट्री घेतल्यामुळे आणि त्यात अमित ठाकरे उमेदवार असल्यामुळे खरंच खूप इंटरेस्टिंग अशी महाराष्ट्राच्या राजकारणातील ही विधानसभा असणार आहे। सर्व राज्यातील राजकारण्यांचे लक्ष या दादर आणि माहीम विधानसभेवर असणार आहे आणि नेमकं आता या विधानसभेतून कोण माघार घेत आहे किंवा कोण कोणाला समर्थन देत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो नक्कीच चेतन आपण पाहू शकतो खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देणार की नाही अशी चर्चा सुरू होती। त्यात महेश सावंत यांना सध्या ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकंदरीत काय राजकीय समीकरण आपण पाहू शकतो या मतदारसंघात? खरं तर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जातो। याच दादर माहीम विधानसभा चेतन, तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। यशवंतजी, आपण पाहू शकतो माहीम मधल्या आपण लढतीबाबत पाहतोय, तिरंगी लढत सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अमित ठाकरे यांना आता आव्हान देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना सध्या उमेदवारी देण्यात आलेली आहे। कसं बघता याकडे? नाही फारसा काही फरक पडणार नाही आम्हाला, कारण यापूर्वी आम्ही निवडणूक जिंकलेलो माहीममधून आणि हे जे काही उमेदवार आहेत हे एखाद्या प्रभागापुरते मर्यादित असणारे, कॉर्पोरेशनच्या प्रभागापुरते मर्यादित असणारे उमेदवार आहेत। आता राहिला सदा सरवणकरांचा प्रश्न, त्यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी आहे मतदारांमध्ये
आणि त्या सगळ्या गोष्टीचा एकंदर विचार केला. आम्ही गेले 1.5-2 वर्षामध्ये जी काही पक्ष बांधणी केली आहे, लोकांची कामं केली आहेत, ह्या सगळ्यातून मतदार जो काय आम्हाला ऍक्सेप्ट करतोय किंवा आम्हाला ते दिसतंय, जाणवतंय की लोक आमच्याकडे का कोणत्या दृष्टीने पाहत आहे, तर ह्या सगळ्या एकंदर ह्या सगळ्या बाबींचा विचार केला तर आमचा विजय पक्का आहे. हो. यशवंतजी, खरं तर चर्चा होती की ठाकरेंची शिवसेना आपला उमेदवार देणार की नाही. मात्र त्यांनी महेश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. काय नेमकं आव्हान असेल आता तुमच्यासमोर? हे बघा, एक तर काय माहितीये का, एक तर हा निर्णय हा स्वतःच्या स्वतः घ्यायचा असतो. त्यासाठी दिलदारपणा आणि मनाचा मोठेपणा असावा लागतो. तो राज ठाकरे साहेबांकडे आहे. म्हणून त्यांनी तो वरळीला जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा उभे होते तेव्हा तिथे इनडायरेक्टली पाठिंबा देण्यासाठी तिथे आमचा उमेदवार उभा नव्हता केला. तो दिलदारपणा त्यांच्याकडून अपेक्षित होता, तो दिसला नाही. दुसरं राहिलं यांच्या उमेदवारीचा, ते काय फार मोठं आव्हान आम्हाला वाटत नाही, कारण ढासळलेली संघटना आहे ती. आता 2 तुकडे झालेत, कारण सदा सनवणकर पूर्वी त्यांच्या संघटनेचे आमदार होते, ते वेगळे झालेले आहेत. आणि एकाच संघटनेचे किंवा मतदारांच्या दृष्टीने एकाच संघटनेचे 2 उमेदवार उभे राहणार, त्यामुळे वोट डिव्हायडेशनचा फायदा आम्हाला नक्की होईल. हो, नक्कीच यशवंतजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची बातमी, माहीममधून सध्या आपल्याला तिरंगी लढत ही पाहायला मिळेल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या महेश सावंत यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. खरं तर अनेक दिवसांपासून चर्चा होती की ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार द्यायचा की नाही. मात्र सध्या आताची अपडेट की महेश सावंत यांचं नाव सध्या समोर आलेलं आहे. त्यामुळे अमित ठाकरेंच्या समोर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंत यांचं आव्हान असेल. सोबतच शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे तिरंगी लढत आपल्याला माहीम मतदारसंघात पाहायला मिळेल. पुढे जाऊयात. राज ठाकरेंची भूमिका ही उपकाराची नसते असं आता अमित ठाकरे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंना परतफेडीची अपेक्षा नसते असं अमित ठाकरे म्हणतायत. भाजपा आणि सेनेच्या पाठिंबाच्या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. विरोधात उमेदवार देणाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा. भावाच्या मतदारसंघातील समुद्र किनाराही स्वच्छ करणार असं सध्या अमित ठाकरे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. कसं मी नेहमी सांगतो की राजसाहेब एक भूमिका घेतात ते ती ठामपणे घेतात आणि ती उपकाराची भूमिका नसते की मी उपकार केले. त्यांची ती भूमिका असते आणि त्यांची कधी इच्छा नसते की समोरच्यांनी परतफेड करावी. कारण साहेब मला नेहमी बोलत आले की हे राजकारण, समोरचे लोक कसे आहेत हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याच्यामुळे त्यांचे जवळचे मित्र असतील, राणे साहेब असतील किंवा मोहन साहेब असतील, त्यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला किंवा सभा दिली. पण त्यांनी परतफेड करावी ही आमची सवय नाही आणि इच्छा पण नाही. म्हणजे तुमचं राजकारण तुम्ही करावं, आम्ही आमचं राजकारण करू. तो पण साफ करून देईन मी. तो हो बोलला तर तो पण साफ करून देईन. माझ्यासाठी पर्सनली समुद्र किनारा आहे. कारण आपण मी सॉरी इंटरप्ट करतो, आपण बऱ्याचदा बघितलं, आपण गणेश विसर्जनानंतर आपण गेलो तिकडे किंवा आपण दररोज जातो, आपण अनेक बीच क्लीनिंगचे कार्यक्रम घेतले, तिकडे जावं असं वाटत नाही. आणि मी बाहेरगावी अनेक समुद्र किनाऱ्यांवर गेलोय, त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर काय शांतता असते, काय बरं वाटतं हे मला माहिती आहे.